परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडली कोरदे डॉक्टर श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज के जय विनायक जीवा मुक्ता भूते साकरं शिक्षकं ज्ञानदान पराय विनायक ज्ञान प्रताप सोचन भगवान अवतीर श्री गुरु। हाँ प्रमेय दोष का खंडन। हाँ जो पूर्व कहा 3 प्रकार का दोष अध्यास का हेतु है और बंध के अध्यास में कोई भी दोष बने नहीं, याते बंध सत्य है सो शंका बने नहीं। काहे ते जो दोष ते विना अध्यास होवे नहीं तो अध्यास का हेतु दोष होवे। जैसे तुरी तंतु वेम पट के हेतु है, तुरी तंतु वेम होवे तो पट होवे और नहीं होवे तो पट होवे नहीं। तैसे दोष अध्यास के हेतु नहीं। काहे ते सादृश्य दोष विना आत्मा में जाती का अध्यास होवे है। विषय असा की पूर्व पक्षाचं खंडन त्यामध्ये आजच्या विषयामध्ये प्रमेय जो असणारा जो सिद्धांत असणारा जो विषय असा त्या विषयावरती त्यांनी जी शंका करते की प्रमेय हा दोष पाहिजे तुमच्या अध्यासाला। रज्जूच्या ठिकाणी प्रमेय गारुडाचं सर्प तुम्ही उदाहरण दिलं, पण सत्य सर्प पाहिला असेल तर त्याच्या ठिकाणी अध्यास होईल असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे। पण हे मात्र त्याचं बरोबर नाही, त्याचं खंडन आजच्या विषयामध्ये त्याच्या ठिकाणी कसा अध्यास आहे ते सादृश्य असो की प्रमेय जो सिद्धांताविषयी वस्तूविषयी जो दोष आहे तो दोष नाही का की सिद्धांत सांगितलं त्याने बंद कशाला म्हणावं तर अहंकाराला। आता अहंकार ही बंद कसा आहे तर अहंकार हा बंद माणसाने कोणत्या तरी विषयाचा अभिमान घेऊन त्याच्यात निमग्न होणं हा बंद आहे। कार्य अध्यास बरं का, कारण अध्यास वेगळा आहे। कारण अध्यास अज्ञान आहे आणि अज्ञानाचं कार्य त्रिभुवन आहे आणि त्या त्रिभुवनामध्ये कोणत्या तरी एका पदार्थाचा अभिमान म्हणजे हे बंद आहे आणि त्या पदार्थाच्या अभिमानामध्ये रमणं म्हणजे ही फास आहे। म्हणून आत्माच्या ठिकाणी आत्माने जाती जगत याचं सादृश्य नाही, पण आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास होतो। आत्मा निर्गुण निराकार आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे आणि जाती हे एक आकार वस्तू आहे म्हणून जातीचा सुद्धा अध्यास होतो। चला ब्राह्मणत्व से आदि लेके जो जाति है सो स्थूल शरीर का धर्म है ना। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ अंतेज लोमज अनुलोमज लोमज हे तर काय कळत नाही। हे कसं आहे एक संकरित झालेला विषय। पण आत्म्याच्या ठिकाणी ब्राह्मण तो जाती क्षत्रित्व ही याचा सुद्धा अध्यास आहे आणि आत्मा निर्गुण निराकार आहे, त्याला जाती नाही, ते जातीरहित आहे आणि त्याचा अभिमान आहे कशाचा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र याचा। आत्मा का और सूक्ष्म शरीर का धर्म नहीं, काहे ते और शरीर को प्राप्त होवे तब आत्मा और सूक्ष्म शरीर तो जो पूर्व शरीर में है सोई रहे हैं और जाति और भी होवे है। यह नियम नहीं जो पूर्व शरीर में जाती है सोई उत्तर शरीर में होवे है। ऐसा नियम नहीं काय सूक्ष्म देह
आणि ह्या सगळ्याचं अधिष्ठान आत्मा आहे, यात वाद नाही. पण सूक्ष्म देहाचं जे धर्म काय, करता भक्ता सुखी दुःखी आहे. मग आता याच्यामध्ये थोडासा विचार करा आणखीन बी, की सूक्ष्म देह स्थूल देहामध्ये प्रवेश होतो त्याचा. मग सूक्ष्म देहाला बी जाती नाही. स्थूल देहाला जातीचा भ्रम आहे. जन्माला बरोबर लहान मूल, त्याची कोणची जात नाही झालं. त्याच्या त्या परंपरेमध्ये जे वर्णाश्रम आलेले असते त्याच्या संबंधी हा ब्राह्मणाचा मुलगा किंवा जे असेल ते जातीचा. म्हणून हे मागच्या परंपरेमध्ये जे असणारे संस्कार त्याला काही जात नाही झालं. सूक्ष्म देहाला जात आहे का? सूक्ष्म देह कशाला म्हणावा? मनाला म्हणावा, वासनाला म्हणावा. 17 तत्वाचा समुदाय तो, त्याला सूक्ष्म देह म्हणावं. म्हणून सूक्ष्म देह हा पाठीमागचा आलेला, त्याला या स्थूल देहामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला जातीचा आरोप राहतो. जातीचा आरोप राहतो. मग ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ही जातीचा आरोप आहे त्याला. आत्मा का अथवा सूक्ष्म शरीर का धर्म जाति होवे तो उत्तर शरीर विषय और जाति नहीं हुई चाहिए. हां, आता जरा सूक्ष्म आहे. आत्मा आणि सूक्ष्म देह याला जर जाती असती तर ज्या शरीरामध्ये प्रवेश केला ती पहिली जाती तिथं आली असती. तसं नाही इथं. हां, सूक्ष्म देहाला जाती आलं काही चालण्यासारखे नाही. सूक्ष्म देहाला जाती नाही. त्या सूक्ष्म देहाने स्थूल देहामध्ये प्रवेश केल्यावर त्या स्थूल देहाला जातीचा आरोप आहे झाला. याते आत्मा का और सूक्ष्म शरीर का धर्म जाति नहीं. म्हणून आत्म्याचा आणि सूक्ष्म देहाचा धर्म जाति नहीं. हा धर्म आहे, त्याला जाती नाही. सूक्ष्म देहाचा धर्म कोणता हो? का बरं? सूक्ष्म देहाचा धर्म काम क्रोध हे धर्म आहेत. दुसरा एक वर्म सांगतो सूक्ष्म देहाचा, संकोच विकासवान आहे. सूक्ष्म देह संकोच विकासवान आहे. त्याला माझ्या गुरुंनी दृष्टांत दिलता. गुरुजींनी सांगावा, वृत्तीव्याप्ती सांगताना तुम्ही विचार करा. अध्यात्म विचाराशिवाय खरं समाधान नाही. आता तुमचा अधिकार असेल नसेल तर नाही, मला माझं चिंतन राहतं. डोंगर आलो, डोंगराच्या आकाराची वृत्ती होती का नाही? आणि हातात तीळ ठेवलं तरी तिळाच्या आकाराची, त्याला काय म्हणा? संकोच विकास. मुंगीच्या शरीरात तेच अंतःकरण आहे आणि उंटाच्या शरीरात तेच अंतःकरण आहे. पण जेवढी उपाधी तेवढ्या आकाराचे व्यापक असतात ते, म्हणजे संकोच विकासवान. मग सूक्ष्म देह हा स्थूलात प्रवेश केल्यावर त्या सूक्ष्म देहाला जाती नाही. आत्माला तर नाहीच नाही. हां, पण स्थूलाला जातीचा आरोप आहे, अध्यास आहे जातीचा. स्थूलसुद्धा पंचमहाभूतात्मक शरीर आहे. स्थूल देह पंचमहाभूतात्मक 25 तत्वाचं मिश्रण आहे. चिखल आहे आणि त्या चिखलाचा एक स्थूल देह गोळा केला ईश्वर संकल्पाने. जाती कुठे त्याला? किंतु स्थूल शरीर का धर्म है और मैं द्विजाति हूँ. इस रीति से ब्राह्मणत्व, क्षत्रियत्व, वैश्यत्व जाति का आत्मा में भान होवे है. याते आत्मा में जाति का अध्यास है. हा, म्हणून द्विजन्म कशाला म्हणावा? 3 वर्णाला ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघाला द्विजन्म आहे. द्विजन्म म्हणजे एक कुळाचा जन्म आणि एक त्या वर्ण, त्याच्या नियमाचा वर्म. ब्राह्मणाचं मौन झाल्यावर तो जन्म वेगळा. क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मण याला द्विजन्म म्हणायचा. याचे मौन बंधन होतात. शास्त्रामध्ये आहे जे जन्मल्यानंतरचा जन्म आणि वर्णाश्रमाचे दीक्षा घेणं ही वर्म, म्हणून द्विजन्म आहे. पण हे द्विजन्म कोणाला आहेत? 3 वर्णाला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्याला.
ब्राह्मण क्षत्रिय वैश्याला काय तर येतच मध्ये मला या विषयाचं दुःख वाटतं. हे आत्म्याच्या ठिकाणी जातीचा आरोप आहे, अध्यास आहे. आत्म्याला जाती नाही झालं, आत्म्याला जाती नाही, आत्म्याला जन्म नाही आणि जन्मरहित असणारं आत्मचेतन हे त्याचं स्वरूप आहे. पण त्या अज्ञानाने तो इतका खाली आला की त्या जातीच्याच अभिमानामध्ये सगळं तुझं आयुष्य चाललं आहे. ज्ञानाच्या दृष्टीने विषय चालला बरं का, वागणुकीच्या दृष्टीनं विषय वेगळा, पण ज्ञानाच्या दृष्टीने हे सगळं लटकं आहे. आणि इतकं समजून एवढं निश्चित एक निश्चित ठरवायचं मी आत्मा बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठ की पूर्ण तत्परानं मी आत्मा हा निश्चित ठरला पाहिजे की कोणत्याही कालामध्ये संशय न आला पाहिजे. असा निश्चय झाल्यावर मग देहादेकाच्या ठिकाणी आला तर त्याने व्यवहार जर केला तर त्याचा संबंध नसतो. कसा संबंध नसतो सांगतो तुम्हाला. माझ्या गुरुंनी सांगावं, गुरुंनी असं सांगावं, नोकरीचा गडी सगळे करतो का नाही उद्योग, काय असेल ते कोणत्या धंद्याचं, पण त्याला त्याचे काय मला समज आहे वाटतं का. नोकरीचा गडी आहे, काम बिनचूक करतोय, पण त्याला त्याचा काही लाभ तोटा आहे का. माझं नाही. आणि मालक माझं म्हणतो गाजर बसतो, पण त्याचं तोड सुकत आहे का. त्याला माझं म्हणतो तो, आणि हे म्हणतो माझं साधन आहे पोट भरत मी नोकरी करतो झालं. मग आता मालकासारखा प्रपंच केला तर मग जन्म मरून येईल, आणि गड्यासारखा प्रपंच केला तर जीव मिळेल. नाही कळत तुम्हाला, नाही कळत त्याला. पण गड्यासारखा व्यवहार त्याचा संबंध तसं जागतिक जगाचा संबंध जो आहे तो कल्पित आहे. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी जातीचा भ्रम आहे, पण आत्म्याला जाती नाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र काही नाही जात त्याला. याते जैसे रज्जु में सर्प परमार्थ से नहीं है और भान होवे है. याते रज्जु भास का भान है. नीट वाट, शांततेने वाट, मन एकाग्र कर. जैसे रज्जु में सर्प परमार्थ से नहीं है और भान होवे है. याते रज्जु में सर्प का अध्यास है. तैसे आत्मा में जाति नहीं है और भान होवे है. याते आत्मा में जाति का अध्यास है. आता परमार्थ दृष्टीनं म्हणजे चेतनाच्या दृष्टीनं हे चेतन ज्याला कळलं परमार्थ दृष्टीनं रज्जूच्या ठिकाणी सर्प नाही झालं, तसं आत्मा स्वरूप असणारं त्याच्या ठिकाणी जसं रज्जूच्या ठिकाणी परमार्थ दृष्टीनं सर्प नाही, रज्जू म्हणजे दोरी, दोरीच्या ठिकाणी परमार्थ दृष्टीनं सर्प नाही, तसं आत्मदृष्टीनं परमार्थ दृष्टीनं देहाची जी जात आहे ती आत्म्याच्या ठिकाणी नाही. पण किती गंमत चालली झालं. म्हणून यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशास्त्र. म्हणून यातायाती धर्म विष्णुदास जे भक्त त्यांना नाही झाला. और आत्मा के साथ जाति का सादृश्य नहीं है. बरं, आत्मा आणि जाती याचं सारखेपण आहे का. जसं ते दोरीवरचा सर्प वाकडं तिकडं आहे आणि गारुने दाखवलेलं सर्प वाकडं तिकडं आहे, ह्याला सादृश्य म्हणावं. तसं आत्म्याचं जातीचं कुठं सादृश्य आहे. आत्मा सच्चिदानंद रूप आहे, निर्गुण निराकार आहे, आणि ही सगुण आहे, साकार आहे, सावयवी आहे. त्याच्यात जर आणखीन थोडंसं जर जाती हे भ्रम, जातीला क्रिया नाही. जाती ही शरीरावर आरोप आहे, जातीलाही रूप नाही. पण शास्त्राने सांगितल्यामुळे, कर्मशास्त्र सांगितल्यामुळे त्या जातीचा आरोप स्थूल देहावर सुद्धा आहे. स्थूल देहाला सुद्धा जाती नाही, लक्षात आलं. पण ही का सांगायला लागलेत
माणसं त्या जातीच्या अभिमानामध्ये जीवदशात राहून सुखदुःख भोगावं लागलेत. काही ते त्या जाती वर्णाश्रमाचे इतकं कनिष्ठ विचार असतात ते सांगायची सोय नाही. पण जाती ही वागणुकीच्या दृष्टीने उपयोगाची बरं का. काय ते म्हणजे कारण आत्मा व्यापक है और जाति परिच्छिन्न है. है ना. कसं आत्मा व्यापक आहे कशावरनं. माऊली म्हणते बोलू ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा सर्व घटी पूर्ण व्यापक आलं का नाही. आणि क्षेत्रीय जात आत्म्याला आहे का. क्षेत्रीय जात आत्म्याला आहे का. क्षेत्रीय जात स्थूलाला आहे का सूक्ष्माला आहे का. मग ही जात कुठं आली. शास्त्रांनी त्या वर्णाश्रमाच्या नियमाने जातीचा आरोप केला आहे. जात एक व्यवहारामध्ये त्यांनी सांगितलं गेलं पण जात नाही झालं. जर त्याच्यामध्ये थोडा विचार जर केला तुम्ही परगावाला गेलात तर ते म्हणतात का हे क्षेत्रीय आले हो आपल्या घरी असं म्हणतात का. एक व्यक्ती आली म्हणतात. पण जातीचा हे आरोप स्थूल देहावर जर आहे तर आत्म्यावर कसा शक्य आहे झालं. आत्मा व्यापक सच्चिदानंद रूप आहे म्हणून त्याला जातीचा अध्यास आहे झालं. त्या ठिकाणी आत्म्याचे जातीचा सादृश्यपणा नाही झालं. आत्मा प्रत्येक है और जाति पराक है. झालं ना. आत्मा व्यापक आहे जाती परिच्छिन्न आहे. प्रत्येक आणि पराक. हां आत्मा प्रत्येक है और जाति पराक है. हो ना. आणि आत्मा प्रत्यक्ष व्यापक आहे आणि जाती लांब आहे. आत्म्याच्या दृष्टीने जाती लांब आहे. आत्मा विषयी है और जाति विषय है. पण आत्मा विषयी म्हणजे जाणणार आहे आणि जाती ही विषय आहे. विषय म्हणजे जाणण्याचा आलेला जो विषय त्याला विषय म्हणावं आणि जाणतो त्याला विषय म्हणावं. म्हणून आत्मा ही विषयी आहे आणि जाती परक म्हणून विषय आहे. कशावरनं सांगतो तो मला चला. हां तो बरं पुरुष वाटतो की स्त्री वाटते बरं. स्त्री वाटते. तुम्ही आत्मस्वरूपाने स्त्री आहेत का पुरुष आहेत. बरं तुम्ही आत्मस्वरूपाने काळे आहेत का गोरे आहेत. बरं तुम्ही आत्मस्वरूपाने मुलगी आहात का मुलगा आहेत. बरं तुम्ही आत्मस्वरूपाने जन्ममरणमान आहेत का जन्ममरण आहे. मग आत्मस्वरूपाने हे सगळं काही नाही पण आत्मस्वरूप न कळल्यामुळे हे सगळं अंगावर आलं झालं. किती अंगावर आलं आता विचार करा झालं. आज चिंतन आलं सकाळी गुरूंच्या दृष्टी. जेव्हाच्या ठिकाणी 3 प्रकाराचा अभिमान आहे. पर अहम नंतर मम आणि पुन्हा एदम. पर एदम म्हणजे मी आहे. अहम म्हणजे देहाधिक मी आहे आणि मम म्हणजे सगळं माझं आहे. आणि हे आत्म्याच्या ठिकाणी याचा काही संबंध नाही. देह आत्म्याची भेटी हे सफाई निर्जय गोटी. आत्म्याची देहाची भेट म्हणणं संबंध म्हणणे सपसेल गोष्ट चुकीची आहे. देहात्म्याची भेटी ही सफाई निर्जय गोष्ट सपसेल चुकीची गोष्ट. भेटच नाही. आत्मा अंधाराच्या आणि उजाडाची जशी भेट नाही तसं आत्म्याचे आणि देहाचा संबंध नाही. तर आत्मा देह कसा होऊ शक्य वेळ्या. परंतु हे न कळल्यामुळे किती जीव खाली गेला विचारू नका. माणसं सांगू तुला आम्ही फिरणारे माणसं. माणूस संडास बांधल्यावर त्याला नुसतं संडास बांधल्याचा. संडास हागायची जागा आहे ना त्याचा अभिमान किती खाली गेला जेव्हा आहे का त्याला कसं पत्ता. कुठं ब्रह्म राहिले कुठं तू आलास वेड्या. म्हणून एकाच मी पण नागिवले घर नाहीतरी बापा संसार ब्रह्मरूप. माऊली म्हणतात एकाच मी पणाने तुम्हाला सुखातून पदच्युत झालाय. या देहाला म्हणतो मी. देहसंबंधी म्हणतो माझे. देहाचे विकार देहाचा व्यवहार हे सगळं माझा म्हणतो. आणि हे मीपणाने तुम्हाला खऱ्या सुखातून पदच्युत केलं. म्हणून एकाच मीपणे नागिविले घर
लागिवले घर म्हणजे तुझ्या मूळ स्वरूपात त्यांनी ठेवलं नाही अभिमानाने. आणि मग आता तिथं काय एकदा खाली आलं जितकं सांगलं तितकं थोडंच आहे. नाहीतरी संसार ब्रह्मरूप जर मीची खरी ओळख जर झाली, मी जर निश्चित तुम्हाला स्वरूप कळलं मीचं, तर तुम्ही चिद आनंद अमर असं आहेत. सच्चिदानंद ही मीचं तुमचं मूळ स्वरूप आहे. पण सच्चिदानंद ही मीचं स्वरूप न कळल्यामुळे मीचं वास्तव कुठवर आलं? या ध्यायाचे म्हणे मी स्त्री पुत्र धुंदार म्हणे माझे, परी काळाचे खाजायचा नाही नव्हता गेला. अरे काळण खाल्ले पण तुला कळलं नाही झालं, व्हायला गेला झालं. हो मग कुठं आलंय? हे अज्ञान इतकं खाली आणलंय. वस्तू कळते नाही, वस्तूचा अनुभव आहे पण वस्तूचं ज्ञान नाही. मी कशाला म्हणावं? आहे का नाही? मी म्हणजे कोण आहे? अरे मी साधनच्या दृष्टीनं तो परमात्मा रूप आहे. माऊली म्हणते एरवी सर्वच्या हृदय देशी मी अमुक आहे अशी बुद्धी सूर्य अर्निशी. ते वस्तू का मी? अर्जुना सगळ्याच्या हृदयाच्या ठिकाणी अंतःकरण हे हृदय आहे आणि अंतःकरण रूपी हृदयाच्या ठिकाणी मी अशी स्फूर्ती ती मी आहे झालं. मग ते ज्ञान आहे झालं मी. आणि ज्ञानाच्या संबंधी अंतःकरण स्फुरण पाहून व्यवहार करते. मग ज्ञान ही मी खरं स्वरूप आहे झालं. मीचं खरं स्वरूप कोण आहे? ज्ञान. मीचं खरं स्वरूप कोण आहे? सुख. मीचं खरं स्वरूप कोण आहे? द्रष्टा. मीचं खरं स्वरूप कोण आहे? साक्षी. पण हे काय नाही, हे नुसतं शब्द ज्ञान म्हणतात. हे विषयासक्त लोक, पामर लोक ही शिकोर्ड ब्रह्मज्ञान म्हणतात. अरे कोर्ड ब्रह्मज्ञान आहे म्हणून तर विकार रहित आहे. बोलास तर विकार झाला असता ना. ते बोलतात ते खरं आहे पण त्याचा अर्थ आपण असं करायचा. चला मग जातीचा काय आहे? अध्यास आहे. आत्म्याच्या ठिकाणी आत्मा निर्गुण निराकार आहे. जाति परक है, आत्मा प्रत्यक्ष है. इस रीति से आत्मा में विरोधी जाति का भी अध्यास होवे है. अशा रीतीनं आत्म्याच्या ठिकाणी विरोधी स्वरूपाचा असणाराही अध्यास होतो. द्विजाति नाम त्रिवर्ण का है. हो जैसे काय काय थांब का नीट वाच. द्विजाति नाम त्रिवर्ण का है. हो द्विज हे वाक्य दोन धर्माला घेऊन चालते. तीन हो. जैसे आत्मा विषय सादृश्यते विना जाति का अध्यास होवे है, तैसे सादृश्य विना अहंकाराधिक बंध का अध्यास भी आत्मा में बने है. अगोदर ग्रंथकर्त्यांनी काय पटवून दिले तुम्हाला? अगोदर ही दिलं पटवून जातीचा अध्यास. कारण जातीचा अनुभव जीवाला आहे. पण जातीचा अध्यास तुझ्या ठिकाणी स्थूलातून सूक्ष्मकडे नेला. ही जरा विचारसागर आहे हा ग्रंथ. हा ग्रंथ काय वाक्याचा नाही. जरा अगोदर जातीचा अभिमान जीवाला किती आहे प्रश्नच फार अवघड. आणि हे जातीचा अभिमान तू नाही. जाती आणि आत्मा याचा विजातीपणा आहे, सादृशपणा नाही, तरी पण अध्यास आहे. त्याचप्रमाणे अहंकाराधिकही आत्म्याच्या स्वरूपासारखे नाहीत. अहंकार हे क्रियायुक्त आहे, अहंकार गुणयुक्त आहे आणि आत्मा निर्गुण निराकार सच्चिदानंद रूप आहे. असं असलं तरी म्हणतो मला असं ह्याचं 7 जन्मापासून याचं वजवा टोळं करायचं. माझं किती जन्मापासून शत्रू आहे. हे कोणाचा गुणधर्म आहे? अंतःकरणाचा समगुण. आणि काय सांगू तुम्हाला, शून्यातून पुढं आलो. काय गोमाय का काय? गोमाय काय सांगा? रजगुण स्वरूप शून्यातून पुढं आलो. हे रजगुणाचं बरोबर. नाहीतर अहो बसायला जागा नव्हती. आणि मी काय काय केलं आहे तुम्हाला काय माहिती? हे रजगुण नाचाच लागला आहे. पण या रजगुणानं तुझं जन्म मरण तुझ्या अंगावर टाकलं. स्त्री दुःख तुला टाकलं. नाही ते जोडे द्यायला लागला प्रपंच. इतकं कष्ट केलं, हाडाच्या काड्या केल्या, रक्ताचं पाणी केलं आणि तुझ्याकडे म्हणून तुझे पोरं सोडून मुततही नाही तुला. इतकं वाटतोय प्रपंच. पण बुद्धीच नाही माणसाला.
पण परमार्थ प्रपंच जमत नाही बरं का. मग तुकोबारांनी का अभंगार प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही एकही निधन न घडे त्याचे दोन्ही पेवावर ठेवू जातात शेवटी अपघात सर्व. तो का म्हणत या दोईकडे धक्का शेवटी नरक माझी पडे. हां नाही हे बी करावा ते बी खावा माझे गुरु सांग गो बी खावा पोळी खावी हे शक्य आहे का. तसं वेड्या परमार्थ पोळीसारखं आहे आणि प्रपंच तसं आहे तसं जरा. पण कळण्याच्या भूमिकेत नसल्यामुळे आपल्याला विषयासक्ती दोषामुळे आपलं जीवन कसं भागलं अज्ञानामुळे माणूस सगळं आयुष्याचं वाटोळ करायला लागला. मग का तुझ्या आईच्या उदरात तुला कोणी जगवलं. आईच्या शरीरात दूध कोणी केलं. काय ह्याचं वर्म आहे. झोप येऊन तुला कोण सांभाळत आहे. झोप येऊन तुझ्या अंगावरून नाक गेलं तरी भगवंत कळू देत नाही. हे विचारच नाही जीवाकडे तुझ्याकडे नाही बाळा. एक चिंतन सांगायला लागलो बरं का मी तुझं तू काय कळत ते करून घे पण वस्तूची अशी आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात देह काळाचा धन कुबेराचे. त्याच्या माणसाचे काय आहे. देह काळाच आहे. देहाला 25 वर्ष खाल्लं कोणाचं 10 वर्ष खाल्लं कोणाचं 50 वर्ष खाल्लं. काय केलं हे काळात जाऊन. हां आणि आता पण जे तुझं आयुष्य गेलं ते किती टक्के सकत गेलं आहे. म्हणून हे अध्यास म्हणायचं याला. अध्यास कळत नाही. म्हणून तुकोबारा काशिया सत्य मानला संसार काय केले चार माझे गुरुन सांगा सत्य मानतो आणि माझं म्हणतो चावटपणं कशाला केलं रे. त्यांची भाषावर का माझी नाही. काय केले चार या शब्दात तर चावटपणा गुरूंची भाषावर का. ही माझं ते चावटपणा आहे तुझं हे. आणि चावट म्हणजे या शब्दाचा अर्थ बुद्धीन त्याच्या भावावर असं म्हणून रे. प्रपंचिक विषय पामर याचा विषयच नाही. 3 प्रकारचे विषय त्यांचा विषय नाही. 3 प्रकारचे पामर त्यांचा विषय नाही. विषय आहे अधिकाऱ्याचा. आता अधिकाऱ्यामध्ये एक अकृत उपासक आणि एक कृत उपासक. कृत उपासक नामदेव रायासारखा. अकृत उपासक ज्याला वेदांत कळतो पण लवकर स्थितीकडे जाता येत नाही. काही साधनं प्रगट आहेत काही साधनं गुप्त आहेत. त्याच्यामुळे ते अकृत उपासक आहे. कळणं इतका अधिकार आहे पण झेपणं इतका अधिकार नाही म्हणजे सामग्री कमी आहे. आता याच्यामुळे सांगू सगळ्या माणसाला कळतो वेदांत पण सगळे विषयासक्ती असल्यामुळे झेपवणं झालं. हे का सांगितलं इतकं मी. आत्मा प्रत्येक आहे ना. हां अध्यास अहंकार. अहंकार विजाते अहंकारच ना आत्म्यात सादृश्य नाही. सादृश्य दोष अध्यास का हेतू नाही. म्हणून सादृश्य दोष अध्यासाचं कारण नाही. म्हणून प्रमेय दोषाचं खंडन केलं. प्रमेय दोष लागतो अध्यासाला पण प्रमेय दोषाची गरज नाही. प्रमेय दोष कशाला म्हणू. सादृश्य रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम हा अध्यास आहे. एक जादूगारात सर्प पाहायला म्हणून अध्यास आहे. पण हे वेदांताचं मत आहे. पण त्यात नाही एकाचं मत आहे की सत्य सर्प पाहिल्याशिवाय रज्जूच्या ठिकाणी भ्रम होत नाही. हेचं खंडन केलं त्याला. जो सादृश्य दोष अध्यास का हेतु होवे तो आत्मा में जाति का अध्यास नहीं हुआ चाहिए. जर सादृश्यच अध्यासाला कारण असेल तर आत्म्याच्या ठिकाणी मी पण जो बंद आहे अहंकार त्याचा अध्यास न व्हायला पाहिजे. आणि अध्यास या शब्दाचा अर्थ काय. नसलेल्याची कल्पना. हो नसलेल्या कल्पना ही सोपी भाषा. पण व्याख्या जर लक्षात ठेवली अधिष्ठानचे विषम सत्तावाला जो पदार्थ सो अध्यास करूया. अधिष्ठान विषम सत्तावाला जो पदार्थ तो मिथ्या आहे. विपरीत स्वभाव म्हणजे आत्मा त्रिकाला बाजूच आहे आणि जगत परिस्थिती मात्र आहे. हे सोपी व्याख्या. और शंख में पीतता का अध्यास नहीं हुआ चाहिए. आणि शंखाच्या ठिकाणी पिवळेपणाचा अध्यास नाही व्हायला पाहिजे. कारण पिवळेपणा आणि पांढरेपणा याचे वेगळेपण आहे का नाही. मग शंख पिवळा दिसतो चंद्र पिवळा दिसतो. मग पिवळेपणा चंद्र पांढरा आहे शंख पांढरा आहे. मग पिवळेपणाचा विजातीचा अध्यास कसा होतो रे. म्हणून प्रमेय दोषाला
अहंकार रूपी अध्यास आला त्याला दुसऱ्याची गरज नाही. मिश्री में कटुता का अध्यास नहीं हुआ चाहिए. हा साखरेच्या ठिकाणी कडूपणाचा अध्यास नाही आला पाहिजे. कडूपणा आणि गोडपणा हे विरोध आहेत का नाही? हम्म, कडूपणा गोड. हां त्याला प्रमाण सांगू का तुम्हाला? हम्म, तुकोबा राहायचं आहे का नाचाचं आहे? विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषयचं गोड जीवाशी झाला. कडू या शब्दाचा अर्थ दुःख जडणे. कडू या शब्दाचा अर्थ दुःख जडणे. मग प्रपंच कडू आहे का नाही? पण गोड वाटला का नाही? म्हणून विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. म्हणून या अहंकाराला सादृश्यपणाची गरज नाही. आत्म्याच्या ठिकाणी अहंकाराचा अध्यास होतो. कहे थे श्वेता और पीता का विरोध है, है ना? सादृश्य नहीं. पांढरे तैसे मधुरता और कटुता का विरोध है, सादृश्य नहीं. याते अधिष्ठान में मिथ्या वस्तु का सादृश्य दोष अध्यास का हेतु नहीं. त्याचा दोष खंडन केलं की नाही? म्हणून गोडपणा कडूपणा याचा विरोध आहे. पिवळेपणा आणि पांढरेपणा याचा विरोध आहे. तरी पांढरेपणा ठिकाणी पिवळेपणाचा अध्यास होतो, कडूपणाचा अध्यास होतो गोडपणा ठिकाणी. तसं सादृश्य विरोध पाहिजे असं नाही. सादृश्य वाचून सुद्धा अध्यास होतो. म्हणून देहा जगत आणि नामरूप. आत्म्याला नाम रूप नाही, रूप नाही, गुण नाही, निर्गुण निराकार तू चिरगुराया. रूप नाही, रंग नाही, नाही वर्ण छाया. निर्गुण निराकार तू चिरगुराया. म्हणून तो असं नाही परमात्मा. प्रमाचा दोष का खंडन. बस झालं की घे तेवढं घेत असलं 2-4 ओळी. घे ना मग बस की. तैसे प्रमाता का लोभ भयादिक दोष भी अध्यास का हेतु नहीं. हां आता काहे ते हां जो लोभ रहित वैराग्यवान पुरुष है हाँ। ताकू भी सीपी में रुपये का अध्यास होवे है, वा वा. सो नहीं हुआ चाहिए. हो याते प्रमाता का दोष भी अध्यास का हेतु नहीं. प्रमाताचा दोष त्यांनी सांगितलं. प्रमाता म्हणजे जीव. जीवाच्या ठिकाणी दोष आहेत. भय कंपादिक संस्कार असे दोष असल्यामुळे अध्यास होतो. हे तर पूर्वपक्षी म्हणणं आहे. पण हे त्याचं म्हणणं बरोबर नाही. त्या कसं त्याला एक उदाहरण दिलं. जो महात्मा वैराग्यशील आहे त्या वैराग्यशील पुरुषाच्या ठिकाणी शिंपीच्या ठिकाणी रुपयाचा सुद्धा अध्यास होतो. मग वैराग्यशील पुरुषाला अध्यास न व्हायला पाहिजे. मग प्रमाद दोष कशाला लावतो रे? प्रमाद दोष बी नाही. प्रमाचा म्हणजे जीवाचा. जीवाला संस्कार पाहिजे. जीवाला पहिल्या पदार्थ ज्ञान पाहिजे. असं जिथे म्हणलं होतं हे अजिबात बरोबर नाही. वैराग्यशील पुरुषाच्या दृष्टीनं शिंपीच्या ठिकाणी अध्यास होतो. तो न व्हायला पाहिजे. म्हणून प्रमाचा दोष बी नाही अध्यासाचं कारण. हां राहू द्यायचं का? बघ पुन्हा वाच. प्रमाण दोष का खंडन. बरं हां मोठे राहू दे मग. हां लक्ष राहायला पाहिजे ना. हो ना. पुढे लक्ष काय करे ग्रंथ लिहून ठेवलं. कुंडली श्रीज्ञान सच्चिदानंद. म्हणून भाविक लोकांच्या डोक्यात असतात आणि वाचणाऱ्याच्या ग्रंथात असतात.